गुजरातला ह्यांनी सोन्याची लंका करावी, पण मागच्या 2 वर्षात 17 प्रकल्प आपले महाराष्ट्रातले ह्यांनी गुजरातला नेले. त्या माध्यमातून 5,37,000 कुटुंबाच्या घरी जी चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप ह्या लोकांनी केलंय. अरे मग सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला देणार असाल तर मतदान मागायला देखील तुम्ही गुजरातला जा, महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. लोकसभेमध्ये ह्यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला, त्यामध्ये ह्यांना यश आलं नाही. आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात केली. नाशिकमध्ये एक रामगिरी महाराज नावाचे महाराज मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल बोलतात. खरं तर साधू संतांची शिकवण आहे, सर्वधर्म समभावाची शिकवण ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. पण असे काही महाराज बोलतात, त्यावर मुख्यमंत्री जाऊन सांगतात की या महाराजांच्या केसाला कुणी हा धक्का लावणार नाही. म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देताय हिंदू मुस्लिम वाद होण्यासाठी. एक भारतीय जनता पार्टीचा आमदार लंके साहेब, सगळा मोजला तो 4 आणे 1.5 फुटाचा आहे, पण तो 1.5 फुटा देखील मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतो. अरे बाबा, तू महागाईवर बोल, तू बेरोजगारीवर बोल, पण हा महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही. हा हिंदू मुस्लिम वाद कसा होईल याच्यावर बोलतो. पण ज्या लोकांना 2 जातीमध्ये तेढ निर्माण करायची आहे, त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो.